महत्त्वाची गोष्ट आहे, आजचा युवा हा जाणकार आहे, मतदार हा जाणकार आहे आणि जाणकार मतदारांनी, युवांनी, सुज्ञ नागरिकांनी सोलापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी 90% ते 99% पर्यंत सगळ्यांचं मतदान झालं पाहिजे। तरुणांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। मुळात हा कोणता राष्ट्रीय सुट्टी नाही, तर राष्ट्रीय सण म्हणून आपण लोकशाही साजरी करतोय आणि हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी जे काही तरुण आणि जे सुज्ञ नागरिक आणि मतदार साजरा करीत आहेत, त्यामध्ये योग्य त्या उमेदवाराला साथ देतील असं माझा निश्चय आहे। आणि असं मला वाटतं की योग्य तो उमेदवार इथले मतदार निवडून देतील आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तरुण साथ देतील। मागच्या 10-15 दिवसापासून तुम्ही चांगलाच जोर लावलेला आहे, कशा पद्धतीचं वातावरण दिसतंय? वातावरण चैतन्याचं आहे तरुणांमध्ये आणि नक्कीच या सगळ्या वातावरणामध्ये योग्य उमेदवार निवडून देण्याचा कल इथल्या सोलापूरकरांचा असणार आहे आणि इथल्या सगळ्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने प्रकाश टाकलेला आहे आणि गांभीर्याने लक्ष घालून इथला मतदार विचार करून प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे आतापर्यंत जे मुद्दे होते आलेले, स्थलांतरापासून, पाण्यापासून किंवा इथला रोजगार असेल किंवा उद्योगधंदे असतील किंवा इतर जे काही मूलभूत प्रश्न आहेत अधिकाराचे, त्याचा सुज्ञ मतदारांनी तंतोतंत विचार केलेला दिसतोय। आज तुम्ही बघताय उत्स्फूर्तपणे प्रत्येक तरुण, प्रत्येक वयस्कर, प्रत्येक ज्येष्ठ मतदार हा मतदान बूथपर्यंत स्वयंस्फूर्तीने पोहोचत आहे आणि स्वयंस्फूर्तीने त्यांना विचार करायला या गोष्टीला भाग पाडले की इथे जी लढत लागलेली आहे त्या लढतीमध्ये तरुण योग्य उमेदवार निवडून कसा देतील याच्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे।